ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान संपन्न। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। भाजप आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राज्यद अशी प्रमुख लढत असणार। दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार। पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा। प्रकरणाचा तपास वेगाने करण्याच्या सूचना। षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाप्रकरणी पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे। स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 30हून अधिक जण जखमी, तर 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू। दिल्लीमधल्या स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन। उमर आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि मोहिउद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता। DNA चाचणी करून कारमधील तो मृत प्रवासी डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबद्दल माहिती मागितली। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर उमरच्या घरातून 300 किलो RDX जप्त। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरनेच ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डिटोनेटर लावून स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातल्या पार्किंगमध्ये, उमरच्या कुटुंबियांचा दावा। उमरचे दोन्ही भाऊ, आई आणि 18 मोबाईल जप्त, सूत्रांची माहिती। पुलवामामध्ये राहणारा तारिक I-20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर। याआधी मूळ मालक मोहम्मद सलमानकडनं घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधील डीलरला विकली। दिल्लीमध्ये स्फोट फिदाईन हल्ला झाल्याची शक्यता। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनारी मशिदीजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट। दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। गाडीचे टायर, CNG सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी। दिल्ली स्फोटामधील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। गाडीचे टायर, CNG सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे CCTV मॅपिंग। I-20 कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची CCTV मॅपिंग सुरू। दिल्लीमधील स्फोटानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची देखील पोलिसांकडून कसून तपासणी, तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवली। मिनी विधानसभेतही भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना। राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण। 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी स्थिती। सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत। उद्धव ठाकरेंचं महायुतीवर टीकास्त्र। मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका। तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित। ही माझ्यासाठी अतिशय दुःखद गोष्ट, मात्र माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही। अर्ध्या रात्री सुद्धा नागरिकांसाठी तत्पर राहील। मतदारसंघ आरक्षित केल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांची भाऊक पोस्ट। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमांना करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। अजित पवार यांना यावेळीही मोदी वाचवू शकणार नाही। पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची भेट घेतली। उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार।
पुण्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार. महायुतीसह अजितदादांच्या राष्ट्रवादीशी कुठलीही युती होणार नाही, प्रशांत जगतापांकडून स्पष्ट. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.